पट्टदकल हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. कर्नाटकमध्ये मालप्रभा नदीच्या किनाऱ्यावर एक जागतिक वारसा असलेले हे ठिकाण ऐतिहासिक स्मारक समूहांमध्ये प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत चालुक्य वार्षिक नृत्य महोत्सवाला खूप पर्यटक येतात. पट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती आणि येथे चालुक्य वंशाच्या राजांनी 7व्या आणि 8व्या शतकात अनेक मंदिरे बनवली होती. पुराणकालीन राजे इत्यादींनी त्यांचा पट्टबंध महोत्सव म्हणजेच राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. तसेच अनेक मंदिरे 2000 वर्षापूर्वीची जुनी आहेत. आज येथे 9 मंदिर आणि एक जैन धर्मशाळा आहे. पट्टदकल येथील सर्व मंदिरांमध्ये भगवान शिवाची पूजा केली जाते आणि हे सगळे पूर्व दिशेला बनवले गेलेले आहेत. यांच्या चोहोबाजूने अनेक चैत्य, पूजास्थळं आणि अनेक कोनशिला आहेत. येथील 4 मंदिरं द्रविड शैलीचे आणि 4 नागर शैलीत बनवले आहेत. तसेच पापनाथ मंदिर मिश्र शैलीमध्ये बनवण्यात आलेले आहेत. मंदिरांमधील भगवान शिव तसेच देवी देवतांच्या मूर्त्या पण कोरलेल्या कलाकृती अतिशय सुंदर आहेत. येथील वाळूचा खडक लाल रंगाचा दिसून येतात, म्हणून या नगराला किसुओलाल म्हटले जाते. युनेस्कोने या मंदिराला वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामील केलेले आहे. पट्टदकल येथे चालुक्य घराण्याच्या शिल्पकलेचा बहरही इथे तुम्हाला बघायला मिळतो. येथील छतांवर, स्तंभावर, तोरणावर तसेच अनेक शिल्पपट्टातून रामायण महाभारतातील कथाविषय हाताळलेले आहेत. स्तंभावर चितारलेली गंगा, पूर्ण कलश, शरपंजरी भीष्माचार्यांचे अखेरचे क्षण, तसेच रामायण महाभारताच्या या पुराणातील पौराणिक विषयही शिल्पेने विविध स्थळी खोदले असून संपूर्ण रामायण शिल्पात रेखाटलेले आपल्याला इथे पाहायला मिळते. शिवाची विविध रूपे व नागनागिनी यांची उठावदार शिल्पेही आढळतात. छतावरील शिल्पात सूर्य, रथ, वेटोळे घातलेला नाग इत्यादी शिल्पे सुरेख आहेत. पर्यटन केंद्र म्हणून पट्टदकल हे ख्यातनाम आहे. तुम्ही सुद्धा या स्थळाला नक्कीच भेट द्या, तुम्हालाही आवडेल. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. थँक्यू फ्रेंड्स.